आपल्या भारत देशामध्ये खंबीरपणाने संघर्ष करून आपल्या न्याय हक्कासाठी अधिकारासाठी आज आपण लढतो। अशा महापुरुष महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रारूपाने लोकशाहीचा अधिकार मिळवून दिला। आज आपण बघतोय आपल्या भारत देशामध्ये बऱ्याच काही दिवसापासून त्याप्रमाणे कट कारस्थान करून बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलेल्या संविधानाला कलंक पुसण्याचं काम आणि त्याला संपवण्याचा कट कारस्थान ज्याप्रमाणे चालू आहे। यापूर्वी सुद्धा दिल्लीमध्ये अशाच काही समाज संघटनांनी आणि त्यांनी ज्याप्रमाणे संविधानाला प्रत लागल्या होत्या त्यावेळेस सुद्धा आपला बडेरा शहर आणि बडेरा शहरातील संपूर्ण आंबेडकरी संघटनेतील व्यक्तींनी मोठ्या स्फूर्तीनं आंदोलन उभारलं होतं। आज सुद्धा केला परभणी ह्या ठिकाणी एका मातीपुरुने अशाच प्रकारचं कृत्य करून महाराष्ट्रामध्ये कलंक लावण्याचं काम केलं आणि त्याकरता आज भारतीय बौद्ध महासभा शाखा पटनेरच्या वतीनं आपण सर्व आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहोत। परभणीमध्ये जो झालेला कारस्थान आहे ज्याप्रमाणे कट कारस्थान करून हा प्रकरण घडून आलेला आहे। फुले शाहू आंबेडकर पुरोगामी म्हणणारा हा महाराष्ट्र याला कलंक सोमनाथ दादा अमर रहे अमर रहे अमर रहे। खाली लावा ना खाली त्यानंतर भूतांना घेऊ मुक्तिदाते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी संविधानाच्या विरोधामध्ये जे षडयंत्र रचून संविधानाची विटंबना परभणीमध्ये झाली त्याच्या निषेधार्थ येथील अनेक भीमसैनिक ज्यांना बाबासाहेबांच्या कार्यावर विश्वास आहे संविधानावर ज्यांचा विश्वास आहे त्या परभणीतल्या सर्व भीमसैनिकांनी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता झालेल्या घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला। परंतु जातीयवादी पेशवाई सरकारने आणि त्यांच्या पोलीस प्रशासनाने तेथील आपल्या समस्त लोकांच्या घरात कोम्बिंग ऑपरेशन करून मोठ्या प्रमाणात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडवून आणल्यात आणि पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ दादा सूर्यवंशी अखेर शहीद झाले। एकंदरीत हा मोठ्या प्रकारचा अत्याचार आहे। खऱ्या अर्थानं पोलीस अधिकाऱ्यांवर पहिल्यांदा कारवाई होणं गरजेचं आहे। सोबतच ज्याने घटना घडवल्या त्याचा मास्टरमाइंड देखील शोधणं आवश्यक आहे। ती जबाबदारी आता शेवटी शासनाची आहे। परंतु आपल्याला माहित आहे शेवटी अनेक घटना घडल्यात मग ते खूप आपल्या खैरलांजी असेल त्याचे परिणाम काय झाले ते आपल्याला माहित आहे। मोठ्या प्रमाणात पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यावरही शेवटपर्यंत त्या खैरलांजी परिवाराला न्याय नाही मिळवून देऊ शकलो ही या देशाची शोकांतिका आहे। घटनेने सर्वांना संरक्षण दिलं परंतु शेवटी ज्यांचा विश्वास संविधानावर नाही ते लोक अशा प्रकारच्या अनेक घटना घडवतीलच आणि त्यामुळे आपली जबाबदारी वाढली आहे। या ठिकाणी काही बोलण्याचा विशेष विषय नाही आहे। झालेली घटना ही मनस्ताप देणारी आहे। आता जो एकंदरीत सोमनाथ दादाचा पीएम रिपोर्ट आला आहे त्या पीएम रिपोर्टने सिद्ध झाला आहे की त्याचा जो करुण खून झाला एक प्रकारचा तो पोलिसांच्या मारहाणीत झाला आहे आणि त्यामुळे अनेक कार्यकर्ते हे टार्गेट होत असतात।
त्याच्यामुळे आपणही हे सर्व चॅलेंज स्वीकारताना निश्चितपणे सजग राहूया. आपले दुश्मन कोण आहेत हे आता तरी आपण सध्या ओळखून घ्या, कारण की इथे सर्व बाबासाहेबाला मानणारे आपणच आहोत, संविधानाचा घोष करणारे आपणच आहोत. इतर कोणीही अशा संघर्षामध्ये येणार नाही आणि याची जाणीव आपण ठेवावी. आणि आपले दुश्मन कोण आहेत हे आता तरी डोळे उघडा आणि भविष्यामध्ये त्या दिशेने आपली वाटचाल करा. मी या ठिकाणी आज सकाळपासूनच संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्या अनेक संघटना आल्यात. त्या ठिकाणी निषेध निवेदने झालीत, मोठ्या प्रमाणात कलेक्टरकडे निवेदने गेले आहेत. छोट्या मोठ्या घटना जरी असतील तरी त्याची निवेदनं शासकीय पातळीवर गेली पाहिजे. म्हणून आज सकाळीच अनेक भारतीय बौद्ध महासभा असेल, आपल्या छोट्या मोठ्या संघटना असतील, त्या सर्वांनी कलेक्टर कचेरीवर तशा प्रकारचं निवेदन दिलं आहे. आणि मनुष्यवधाचा गुन्हा संबंधित अधिकाऱ्यावर दाखल करण्याची आमची मागणी आहे. बडनेरा शहराच्या वतीने देखील ती मागणी आम्ही शासनाकडे करू. तशा आशयाचं ताबडतोब त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली पाहिजे. जे पोलीस अधिकारी आहेत ज्यांनी अशा प्रकारची घटना घडवली त्या सर्वांवर ताबडतोब त्यांना सेवेतून बडतर्फ केली पाहिजे. अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करू इच्छितो. एकदा पुन्हा सोमनाथ दादा सूर्यवंशींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आज आपल्या समाजावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे. आज आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहे आणि ज्या संविधानाच्या भरोश्यावर ह्या देशाचं काम चालत आहे असं आपल्याला वाटत आहे, त्या संविधानाला फाडण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण त्याचं मनोस्थिती चांगली नाही आहे असं म्हणून जर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा जर दाखल होत नसेल तर ही खूप मोठी शोकांतिका. आज आंबेडकरी जनतेने विचार करण्याची पाळी आलेली आहे की संविधान हे काय एकट्या आंबेडकरी समाजाचं आहे का? या देशातील प्रत्येक नागरिकाला बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही भारताचे लोक यापासून सुरू केलेलं संविधान जर त्याची पाळायची जबाबदारी जर फक्त आंबेडकरी समाजच करत असेल तर हे कुठंतरी विचार करण्यासारखं आहे. आणि त्या संविधानासाठी आमच्या कार्यकर्त्याला पकडून त्यांना वेठीस धरून त्याला गतप्राण व्हावं लागतं, ही खूप मोठी शोकांतिका आहे. आता आमच्या समाजाने हा विचार करायला पाहिजे की आपण आपल्या समाजामध्ये आपले सोबती कोण, आपले दुश्मन कोण यावर विचारपूर्वक निर्णय घ्यायला पाहिजे. आणि आता आपल्याला एक संघ होणे अत्यंत आवश्यक आहे. कालपर्यंत मी म्हणत होतो की रात्र वैऱ्याची आहे, आज प्रत्येक क्षण वैऱ्याचा आहे आणि आपल्याला अत्यंत सावध व सजग होऊन प्रत्येक गोष्टीकडे विचारपूर्वक बघण्याची वेळ आलेली आहे. मी भारतीय बौद्ध महासभा व माझ्या कुटुंबातर्फे सोमनाथ जे शहीद झाले आहेत त्यांना माझ्या परिवारातर्फे भारतीय बौद्ध महासभेतर्फे श्रद्धांजली वाहतो व इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आदर्शस्तंभ फुले शाहू आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आज जो महाराष्ट्रात प्रकार घडलेला आहे तो खरोखरच निंदनीय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाखाली हा समाज, इथला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक घटक त्यांना मानणारा आमचा हा समाज हा बाबासाहेबांच्या नावासाठी आपलं जीवाचं रान करतो, जीव अर्पण करतो. आणि काही झालं तरी संविधान वाचवण्यासाठी किंवा बाबासाहेबांच्या नावासाठी
इथला प्रत्येक बौद्ध तरुण हा आपल्या जीवाची पर्वा न करता तो आपल्या या संघर्षामध्ये सामील होतो. असा संघर्ष आज संघर्ष सोमनाथ दादांनी केला, कारण की ते त्या संघर्षात सामील होते. बाबासाहेबांच्या नावाखाली संविधान वाचवण्याच्या खाली ते आज शहीद झाले. एक सुरेश भटांच्या ओळी मला आठवतात की आजचे जे तरुण आमचे आहेत त्यांच्यासाठी ही बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी ही वाक्य त्यांनी लिहिलं होतं. ते म्हणतात की जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, जाळलो गेलो तरी सोडले नाही तुला, कापलो गेलो तरी सोडले नाही तुला, घे तुला उद्ध्वस्त झालेल्या घरांची वंदना. ही वंदना प्रत्येक जण, प्रत्येक भीम सैनिक बाबासाहेबांच्या नावासाठी झटताय, लढताय. पण इथलं सरकार आज जे वातावरण आमच्या समाजात जे चालू आहे, जे पूर्ण भारतामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रात जे वातावरण होत आहे ते वातावरण अगदी दूषित होत आहे आणि या दूषित वातावरणामुळेच असले मृत्यू घडत आहे असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे आज आपल्याला अशा वातावरणापासून दूर राहण्याची आणि आपल्याला सजग राहण्याची नितांत आवश्यकता आहे. असे हल्ले पुन्हा होऊ नये, पुन्हा कृती होऊ नये यासाठी आम्हाला पुन्हा आपल्याला एकतेने राहून आपले सामर्थ्य दाखवण्याची गरज आज आलेली आहे. तेव्हा आज आपण सर्वजण एक अशा प्रसंगी एक होऊन हा लढा संपूर्ण महाराष्ट्रभर पेटला पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी आमची राहिली पाहिजे. तेव्हा आजच्या दिनी आपण सर्वांनी आज सोमनाथ दादांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करून मी माझी आदरांजली